आता बघा, कपॅसिटी आणि इंटरेस्ट याप्रमाणे तुमचं शिक्षण व्हायला पाहिजे. मी मगाशी आधी सांगितलेला मुद्दा थोडासा करते की रेंज असते. रेंज म्हणजे कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये पण तुम्ही साधा IIT करून प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेऊ शकता, किंवा तुम्ही पॉलिटेक्निक करू शकता, तुम्ही BE होऊ शकता, BE सुद्धा IIT ला होऊ शकता, MTech होऊ शकता, PhD होऊ शकता. म्हणजे रेंज झाली ना. पण तुमच्या आवडत्या फील्डमध्ये तुम्ही एकदा शिरल्यानंतर तुम्हाला यश नक्कीच मिळतं. तुम्ही भले मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये PhD नसाल, पण तरी यश नक्की मिळतं, कारण ते तुमचं क्षेत्र असतं. तेव्हा रेंज असते. कमी असेल एखादा हे करेल. आता दुसरी एक खरी घडलेली घटना बेळगावातली सांगते की ही 2009 सालची घटना आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल सगळं फालतू, आम्ही इतकी हुशार मुलं आणि तुम्ही काय असले छोट्या मी छोट्याना सुद्धा करिअर मिळते, तर म्हणजे कमी बुद्धीच्याना पण मिळते, तर तुम्हाला काय. तर आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगते किंवा उदाहरण. ही सत्य घटना आहे. 2009 साली हा मुलगा माझ्याकडे आला. त्याला बीला त्याला 83% ॲव्हरेज होतो. 83%, 83%. अत्यंत हुशार मुलगा. त्याचे वडील गेलेले होते आमच्या तिथल्या, आमच्या काटकोनात जी गल्ली आहे तिथेच तो राहायचा. तर वडील गेलेले होते आणि त्याच्यामुळे आईनं अक्षरशः लोणची पापड करून त्याला शिकवला होता. लोणची म्हणजे आता किती ती माऊली बिचारी काय करणार, कसं बसं शिक्षण. आणि ते सुद्धा जवळजवळ 4 लाख रुपये कर्ज झालं होतं वाढून, म्हणजे व्याज बीज धरून. आता त्याचं प्लेसमेंट झालेली होती. त्याची प्लेसमेंट झालेली होती एका इन्फोसिसमध्ये, मला वाटतं त्याची प्लेसमेंट झाली होती. पण त्यावेळेला आर्थिक मंदी असल्यामुळे, औद्योगिक मंदी असल्यामुळं ते बेंचवर ठेवतात. म्हणजे तुम्हाला नोकरी दिलेली असते पण ॲक्च्युली जॉईन करून घेतलेलं नसतं. तर ह्या सगळ्या प्रकारामुळं तो जॉईन झाला नव्हता आणि बेळगावच्या उद्यम बागेत काय 4,000वर काहीतरी करत होता. आता 1 वर्ष मोरॅटोरियम देतात. त्याच्यानंतर बँकेच्या लोकांनी पण तगादा लावला की नोकरी सुरू झाल्यावर तुम्ही आता लोनचे हप्ते भरायला पाहिजेत. हा म्हणाला मला 4,000 माझं पेट्रोल आणि हेच भागत नाही, आई पण आता थकली आहे, मी काय करू. आणि तो मला अक्षरशः म्हणाला मला आता जीव द्यावासा वाटतो. इथपर्यंत तो डिप्रेशनमध्ये गेलेला होता. मला काय करायचं समजत नाही. बँकेच्या लोकांनी तगादा लावलाय. म्हणजे त्याच्याकडे काय होतं ते एक घर होतं त्यांचं जुनं, बाकी त्याच्याकडे काही नव्हतंच. आता याचं काय करायचं. तर मी एकंदर बघितलं की तो हुशारच होता. म्हणजे सगळ्या म्हणजे इंटेलिजन्स त्याचा काय, त्याच्याबद्दल काही शंका घेण्यासारखीच गोष्ट नाही. तो अत्यंत हुशार होता. नंतर MB5 नावाची आम्ही एक टेस्ट करतो. तर तो तुम्ही किती गोल ओरिएंटेड आणि फोकस्ड आहात तर हे शोधून काढता येतं. तर ते मी काढलं. नंतर पर्सनॅलिटी टेस्ट केली. तो इंट्रोव्हर्टेड किंवा अंतर्मुखी व्यक्तिमत्वाचा होता. आता वडील गेलेले, हे केलेले, नातेवाईक कसे वागतात तुम्हाला माहिती आहे. तर तो बहिर्मुखी होण्याचा प्रश्नच नव्हता. तो अंतर्मुखी व्यक्तिमत्वाचा इंट्रोव्हर्टेड असा होता. रियासेक नावाची टेस्ट, म्हणजे अमेरिकेत वगैरे तर रियासेक शिवाय लोकांचं पान हलत नाही. डॉक्टर हॉलंड्स रियासेक टेस्ट म्हणून असते. तर ती केली तर तो रिसर्च माइंडेड होता. आता फोकस्ड होता, हुशार होता, रिसर्च माइंडेड होता, इंट्रोव्हर्टेड होता. दुसरी गोष्ट, ह्याला काही MBA ला घालून 2 कोटी रुपये कोण खर्च करणार, हा कसा करणार होता. तर त्याच्यामुळं कारण त्याला स्कॉलरशिप्स मिळत नाहीत. तर मी त्याला सल्ला दिला की GRE आणि टोफेल दे आणि तू सरळ PhD ला ॲडमिशन घे. तर GRE टोफेल त्यानं दिली. मला खात्री होती की ह्याला तो नक्की पार होणार. आणि खरोखरच त्याला स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीला ॲडमिशन मिळाली, कारण तो हुशारच होता. मी स्वतः स्टेट बँकेत गेले आणि मी त्याला सांगितलं, म्हटलं अजून त्याचं शिक्षण चालू आहे, त्याला तगादा कसला लावता, त्याला उलट आणखीन एज्युकेशनल लोन द्या, कारण त्याला तिकडे अमेरिकेत जायचंय, कारण तो आता PhD करणार. त्या युनिव्हर्सिटीचं लेटर आलं होतं. तर त्यांनी आणखी त्याला लोन, जाण्या येण्याचे पैसे, कम्प्युटर, इतर काही ह्याच्यासाठी उलट त्यांनी लोन दिलं आणि एज्युकेशनल लोन कंटिन्यू झालं. तो तिकडे गेल्यानंतर PhD ला स्टायपेंड मिळतो.
तो त्यावेळेला 2-2.5 म्हणजे $2,000 होता, ह्याला थोडा जास्ती, तर त्याची किंमत 1.5 ते $1.25 लाख त्यावेळेला होती डॉलर्सच्या हिशोबात, म्हणजे डॉलर्सचे रुपये केले तर 1.5 लाख मिळाल्यावर हा आता काटकसरी असल्यामुळं कुठे मॅकडोनाल्डला काम कर हे करून तिथे पण काम करायला लागला. मी मगाशी म्हटलं तसं करावं लागतं, तर ते केलं. आणि हे सगळं करून $1 लाख आईला दर महिन्याला पाठवून 6 महिन्यात व्याजासकट कर्ज हे करून टाकलं. आणि आता 2014 साली मला ग्रीटिंग पाठवलं न्यूयॉर्क वगैरे, मग मला भेटायला आला, PhD झाला. आता त्याला 5 लाखच स्टार्टिंग, महिन्याला 5 लाख. मग म्हटलं अरे तू 25,000 पगार मिळाला, 25,000 होता ना तिथे पगार, आणि हातात 18,000च येतात, आणि ते पुण्यामध्ये राहण्यासाठीच त्यातले करून 2,000 सुद्धा शिल्लक राहत नाहीत. तर म्हटलं 25,000ची नोकरी गेली म्हणून रडत होतास, हे चांगलं झालं की वाईट झालं? नाही म्हणाला, चांगलं झालं, कारण ते झालं म्हणून मी हे केलं ना. तर लक्षात घ्या, अपयश आलं तरी सुद्धा तो गॉड्स प्लॅन असतो. देवाला तुमचं सगळं भलंच करायचं असतं, पण तुम्ही त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलायला हवी. तर त्यानं ही म्हणजे हे जे केलं हे ह्याच्यामुळे त्याचं सगळं भलं झालं. आता त्याचं स्टार्टिंगच 5 लाख महिन्याला असेल. 5 लाख हे मी कमी सांगते, आता ते वाढले पण असतील. लक्षात आलं? दुसरं घरातलं उदाहरण देते. माझा भाऊ, त्याला MBBS ला ऍडमिशन मिळाली नाही. माझे वडील डॉक्टर, आमच्या 8 पिढ्या डॉक्टर, तर त्याला MBBS ला ऍडमिशन मिळाली नाही आणि त्याचं वयही भरत नव्हतं. तर ते ऍडमिशन मिळत नाही म्हटल्यावर चालत्या बसमधनं उडी टाकली नव्हती, मला काय करायचंच नाही म्हणून मुंबईला जाऊन. त्यावेळेला ती सगळी ऍडमिशन प्रोसिजर कठीण होती, पण ती मिळाली नाही. पण दुसरी एक गोष्ट की मी त्याला सांगितलं की निर्मल, त्याचं नाव निर्मल चंद्र, तर म्हटलं निर्मल तुला MBBS ला ऍडमिशन मिळाली नाही, मी जरा ताई त्याची, तर त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं तुझा तो स्वभाव नाही. कारण तो दादांना नेहमी म्हणायचा, काय म्हणे ते ह्याला संडास लागले, त्याला ताप आलाय, ही घाण ऐकत बसायची, काय आयुष्य हे कसलं आलंय, भंकस आयुष्य, असलं सगळं तो बडबडायचा. तर म्हटलं तुझा तो स्वभाव नाहीये. शिवाय दादांच्या ज्या म्हणजे दादांनी ज्या परिस्थितीत सगळं केलं, म्हणजे अक्षरशः एकच लेंगा आणि 2 शर्ट तेच हे करून वाळत घालायचे, आणि इतक्या गरिबीत, आणि त्यांनी जे कष्ट उपसले होते, तर त्याला तेही वाईट वाटायचं, म्हणजे काय हे आयुष्य असं त्याला थोडंसं वाटायचं. तर म्हटलं तुझा तो स्वभाव नाही, हा पुन्हा गॉड्स प्लॅन आहे असं समज, देवानं केलेली काहीतरी योजना आहे. तर त्यानं फार्मसीला ऍडमिशन घेतली, त्यानं M.Pharm बाय रिसर्च केलं, आणि नंतर तो PhD करायला अमेरिकेत गेला. अमेरिकेत गेल्यानंतर त्यानं तिथे पुन्हा त्यानं जो काही रिसर्च केला, आता ती पुढची स्टोरी मी तुम्हाला सांगत नाही, पण आज तुम्ही नेटवर सुद्धा बघू शकता. आज तो खूप मोठा शास्त्रज्ञ आहे, अनेक त्याच्या नावावर पेटंट्स आहेत, त्यानं अनेक औषधांचा शोध लावलाय. CSSK म्हणजे त्याला पंतप्रधान आले होते, त्याचं हे झालं, तो प्लॅन मोहालीला आहे. मी सुद्धा त्यातली एक डायरेक्टर आहे त्या प्लॅनची, किंवा तो मीच बांधून घेतला. क्लॉट स्पेसिफिक स्ट्रिप्टोकायनेस, म्हणजे हार्ट अटॅक येतो तेव्हा तो क्लॉट औषधांनी विरघळणे, फक्त $10,000 वगैरे त्याची किंमत असणार आहे. तर त्याचा त्यानं शोध लावलाय, आणि त्याला प्राईम मिनिस्टर आले होते त्याच्या उद्घाटनाला. म्हणजे अशा अनेक औषधांचा लावलाय. त्याच्यानंतर आत्ता त्यानं म्हणजे त्याच्या अनेक कंपन्या आहेत, आणि त्याच्यामध्ये त्यानं जो एक इंजिन शोधून काढलेला आहे, तर त्याला पूर्ण जगातून ती जी कॉम्पिटिशन झाली त्याच्यात त्याला बक्षीस मिळालं, ते $1.5 कोटी होतं. आणि ओबामा, बुश आणि क्लिंटन हे तिघेही त्या समारंभाला उपस्थित होते. आणि त्यानं जे हे केलंय की आपली जशी पाणचक्की असते ना, तसं म्हणजे ते मशीन छोटं आहे, पण ते हे बसवलं की त्याच्यावर गाडी चालते. म्हणजे पेट्रोल फक्त 20% लागेल आणि 80%
ह्याची बचत होईल, म्हणजे पाण्यावरती गाडी चालल्यासारखं असा त्यानं एक शोध लावलेला आहे. तर आता हे सगळं त्यानं केलं. त्याला 2 वेळेला व्हाईट हाऊसमध्ये वर्षातून बोलावलं जातं. ओबामा बरोबर सुद्धा त्याचे फोटो आहेत. आता मग तो MBBS ला गेला नाही, हे चांगलं झालं की वाईट? चांगलं झालं, कारण ते त्याच्या स्वभावाप्रमाणे होतं. आणि तो इतका मोठा, आता 150 शास्त्रज्ञ त्याच्या हाताखाली काम करतात भारतात आणि अमेरिकेत वेगळे. आता तो 10 लाख पगार देतो अनेकांना, असे अनेक लोक आहेत. तुमच्या लक्षात आलं? म्हणजे तुम्ही देवानं तुम्हाला जे देऊन पाठवले ते आणि तुमच्या समोरची परिस्थिती हे लक्षात घेऊन तुम्ही तो गॉड्स प्लॅन समजून सतत सकारात्मक विचार करणं आणि आपली करिअर करणं. एक लक्षात घ्या की मोठ्या झालेल्या लोकांच्या कहाण्या, याचा मोठ्या लोकांचा जर इतिहास बघितलात की ते कसे मोठे झाले, तर त्या कहाण्यांची सुरुवात यश नव्हती, त्या त्यांच्या अपयशाच्या कहाण्या होत्या, ज्याचा शेवट यश होता. लक्षात आलं? ह्या त्यांच्या यशाच्या कहाण्या नसून त्या त्यांच्या अपयशाच्या कहाण्या होत्या, ज्याचा शेवट यश होता. लक्षात आलं? तेव्हा यू कॅन ऑलवेज टर्न फेल्युअर इनटू सक्सेस. ओके, आपली लायकी आणि लायकिंगचा व्यवसाय निवडा किंवा नोकरी किंवा शिक्षण निवडा. लायकी आणि लायकिंग लक्षात घ्या. लायकिंग म्हणजे आवड, लायकी कपॅसिटी आणि लायकिंग. आता कपॅसिटी आणि इंटरेस्ट यानुसार शिक्षण. ओके, तर कधी इंटरेस्ट असतो कपॅसिटी नसते, आणि कधी कपॅसिटी असते इंटरेस्ट नसतो. कपॅसिटी आहे आणि इंटरेस्ट नाही, असं मी माझ्या मुलीचंच तुम्हाला उदाहरण देईन. तर तिला राष्ट्रपती पुरस्कार आणि ती RD ला जाऊन आली, यामुळे MBBSच्या 2 सीट तिला फुकट मिळत होत्या. म्हणजे ही 2 नॅशनल लेवलची मेडल्स मिळाल्यामुळं MBBSच्या राखीव सीटमधून तिला कोटामधून 2 सीट मिळत होत्या. आणि तिला PCB ला मार्कही जास्ती होते PCM पेक्षा. म्हणजे कपॅसिटी होती, पण मेडिकलमध्ये इंटरेस्ट नव्हता. म्हणजे किती नव्हता की तिच्या पायाला एकदा काहीतरी झालं होतं तर आई ते काय झालंय बघ, मला घाण वाटते, मला भीती वाटते. किंवा मी जर वर जाऊन काहीतरी मी असा पेशंट केला तसा, आई ते बोलू नकोस, आणि जेवताना तर नकोच नको. म्हणजे आम्हाला काहीच वाटायचं नाही, पण ते बोलायचं पण नाही. आता इतक्या शूर मुलीला ऍडमिशन मिळते म्हणून MBBS ला घालून काय उपयोग काय? तर तिला घातली नाही. म्हणजे कपॅसिटी होती, इंटरेस्ट नव्हता. पण तिचा इंटरेस्ट कशात होता? तर ती लहान होती तेव्हापासून तिला MBAच करायचं होतं. मग आता MBA करायचं होतं, पण म्हटलं की बाबा त्याच्यासाठी 1 डिग्री लागते ना, तर नाही मिळाली चांगल्या युनिव्हर्सिटीला. बघा, रिव्हर्स इंजिनिअरिंग करायचं. रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे आपल्याला काय करायचंय ते ठरवायचं आणि उलट करत यायचं. मग म्हटलं तुला MBA करायचंय, तर ते तिला चांगल्या, मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, जिथे अंबानीची पोरं ज्यांनी तिथे MBA केलं, त्या आयव्ही लीग युनिव्हर्सिटीमध्ये जगातल्या 6 नंबरच्या तिला ॲडमिशन मिळालेली आहे आत्ता. आणि आत्ता ती तिथे नांदतीये. तिला असा प्रोजेक्ट, न्यूयॉर्कमध्ये एक इव्हेंट आहे, तर त्याची तिला प्रेसिडेंट केलेली आहे. आणि जर तुम्ही त्याचा माझ्या मोबाईलमध्ये पण आहे, हा बघितला तर भारतीय कोणी दिसत नाही, एक जापनीज एक चायनीज अशी वेगळे वेगळे चेहरे दिसतात त्या ग्रुपमध्ये. आणि तिला त्याची प्रेसिडेंट केले, म्हणजे अकॅडमिक प्रेसिडेंट. व्हेन्यू वगैरे ठरवणं नव्हे, पण लेक्चर्स कुठल्या कंपन्यांना हे करायचं, कुणी स्पॉन्सर, हे सगळं ती ठरवणार आहे. न्यूयॉर्कमध्ये तो इव्हेंट आहे मोठा. आता हे सगळं केलेली मुलगी. दुसरी गोष्ट, मग मी उलट केलं की तुला ते करायचंय ना, पण त्याच्यासाठी 1 डिग्री लागते. डिग्री म्हणजे 4 वर्ष 12वी नंतर शिक्षण लागतं. मग BA BCom करून चालणार नाही. मग त्याच्यानंतर पुन्हा आणि काहीतरी करायला हवे. आणि त्याच्यासाठी म्हटलं नाही, समजा तुला तिकडे ॲडमिशन मिळाली तर
पोट भरण्यासाठी आपल्याकडे काहीतरी बरी डिग्री पाहिजे. तर पूर्ण कर्नाटकात आर्वी कॉलेज म्हणून आहे, तर म्हणजे राष्ट्रीय विद्यालय असं त्याचं नाव आहे आर्वी. तर ते 1 नंबरचं कर्नाटकातलं कॉलेज आहे आणि भारतातल्या पहिल्या 10त आहे. तर त्या म्हणजे एकदम भटजी कॉलेज, म्हणजे अभ्यास, तिथे स्लीवलेस घालायचा नाही, जीन पॅन्ट घालायची नाही, स्कर्ट घालायचा नाही, असले सगळे नियम आहेत. पण तिथे वर्गात पहिला आला तर तो पहिला. तर त्या एकाच कॉलेजला इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अशी ब्रांच होती. तर हिला मॅनेजमेंटमध्येच इंटरेस्ट होता. मग म्हटलं अर्धे सब्जेक्ट ते शिकवले जातील आणि ते कॉलेजही उत्तम होतं. तिथे 100% प्लेसमेंट, म्हणजे तुम्हाला नोकरी मिळणारच. सगळ्या कंपन्या तिथे त्याच्या येतात म्हणजे हे करण्यासाठी, प्लेसमेंटसाठी. तर मी त्या कॉलेजला तिला ॲडमिशन घेतली. ती तिथे 93% मार्क मिळवून ती पहिली आली वर्गा, म्हणजे युनिव्हर्सिटीला तिला रँक मिळाली. आणि त्याच्यानंतर मी तिला नोकरी पण अशी शोधली की जी ह्याच्याशी, म्हणजे मी तिला वोल्वो वगैरे मोठ्या मोठ्या कंपन्या, म्हणजे तिला असं वॉक इन इंटरव्ह्यू, रेड कार्पेट एंट्री, कारण ती पहिली आलेली होती. तर मी म्हटलं नको, म्हणजे थोडासा पगार जास्ती असेल, हे असेल तरी सुद्धा तू तिकडे करू नको, कारण तुला मुळात त्या इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट नव्हताच. तर मी तिला फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये, ज्याच्यामध्ये नंतर MBA करायचं होतं, तर त्या KPMG नावाच्या कंपनीमध्ये मी तिला नोकरी करायला लावली. तिथे तिला बेस्ट एम्प्लॉई अवॉर्ड वगैरे मिळालं. आणि त्याच्यानंतर तिला ज्या काही परीक्षा द्यायच्या त्या देऊन तिनं ह्याच्यामध्ये, आणि ती 15 देशात जाऊन आली. मल्टीनॅशनल एक्सपिरियन्स शिवाय एवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटीत हे मिळत नाही. 15 देशात, 25 वर्षाची मुलगी आहे, 15 देशात तिला संधी मिळाली जायची. म्हणजे हे उलटं केलं की ज्याच्यात मल्टीनॅशनल एक्सपिरियन्स मिळू शकेल अशी कंपनीत शोधायची, असं उलटं करत. आणि तिला आज हवं ते तिला मिळालं. तुमच्या लक्षात येते का? म्हणजे जे तुम्हाला करायचंय तो आधी तो फोकस ठेवा आणि मग उलटं, त्याला रिव्हर्स इंजिनिअरिंग उलटं यायचं आणि मग त्याचं शिक्षण घ्या. हे असं कुठल्याही बाबतीत, म्हणजे साधं तुम्हाला इतिहासात इंटरेस्ट आहे आणि तुम्हाला हे करायचं तर तुम्ही BA विथ हिस्ट्री करा, टुरिझम करा आणि MBA डिस्टंट एज्युकेशनचं पण करा. छान नोकरी मिळेल एखाद्या ट्रॅव्हल कंपनीमध्ये. काय वाटेल ते करायला येतं आधी, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, कधी कधी इंटरेस्ट असतो, कपॅसिटी नसते. आता मला गायनामध्ये इंटरेस्ट आहे पण कपॅसिटी नाही, म्हणजे माझी काही रेंज छान वगैरे नाही. आता आपली तुम्हाला मजा करताना गाणी म्हटली ती वेगळी, पण मी काही लता मंगेशकर होऊ शकत नाही. तर मला इंटरेस्ट आहे पण मला कपॅसिटी नाही आहे, तर मी त्याच्यात मोठी होऊ शकत नाही. मी मोठी कशात होणार? मला देवानं काय देऊन पाठवलंय? मला लिहिता येतं, मग मी साहित्यामध्येच मी मोठी होऊ शकेन ना. म्हणजे इंटरेस्ट असला तरी मग इंटरेस्ट पण आहे आणि कपॅसिटी पण आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत. मला सायकोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे, कपॅसिटी आहे. मला लेखनामध्ये इंटरेस्ट आहे, कपॅसिटी आहे. म्हणजे मला ते खरोखर आवडतं. ते किती तास काही करा, माझ्यासाठी तो सगळा खेळ असतो, मज्जा असते. आणि मला ते सगळं, तुम्हाला सुद्धा तुमचा अभिआस विषय मिळाला की त्याच्यात सगळी मज्जा आणि धमालच. आता मी काय काम करते का तुमच्या समोर बोलतीये ते? मला काही नाही. मला ही लोक तुम्ही दमला बिमलात का? मी म्हटलं मला काय दमायला होत नाही, कारण मी खेळते, मी मजा करते, तर मला कसलं दमायला होते? हा माझा आनंदाचा विषय आहे, माझा आवडती गोष्ट मी करते ना. तर मला खेळताना होईल, खेळून झाल्यावर जमायला होईल तेवढंच मला दमायला होतं. बाकी काय आपल्याला त्रास बीस होत नाही. हे का होतं? कारण माझा इंटरेस्ट आणि कपॅसिटी ह्या दोन्ही गोष्टी ज्याच्यात आहेत ते मी शोधले. आता एखादा गुण हा एखाद्या ठिकाणी दोष पण ठरू शकतो. तर मला माझा नवरा हायवेला गाडी चालवायला देत नाही, कारण ते म्हणतात गाडी चालवताना सिनरी दिसली आणि कविता सुचली तर गाडी खड्ड्यात घालशील.
त्याच्यापेक्षा तू आपली मागेच बस आणि काय वाचायचं ते वाच, कविता करायचं तर कविता कर, पण तू मागे बस, तू हायवेला गाडी चालवायची नाही. तर ते माझं लायसन्स फुकट गेलेलं आहे. ते आपलं पूजा करते मी रोज त्याची, समजलं. तर ठीक आहे, मी त्या बाबतीत नालायक आहे, पण अहो एक गोष्ट पुरते हो. हल्ली पूर्वी हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंट ऑलराऊंडर की लागायची, पूर्वीचे दिवस होते ते. आत्ताच्या युगाचा हा दोष समजा किंवा त्याचा फायदा करून घ्या. पूर्वी ना सगळं यायला लागायचं. म्हणजे मुलगी दाखवायला आणली तरी तिला भरतकाम येतं, तिला विणकाम येतं, ती स्वयंपाक उत्तम करते, ती गाणी म्हणते, म्हण बरं मग असावे घरकुल आपले छान वगैरे म्हणायची ती, आणि तिला सगळं यायला लागायचं. आत्ताच्या पोरींना काही गरज नाही. माझे वडील 52 साली ते सरकारी डॉक्टर म्हणून नोकरीला लागले. ते सगळं करायचे. म्हणजे त्यांनी डिलेव्हरी केलेली आहे, रस्त्यावर सुद्धा एकदा डिलेव्हरी केली. अक्षरशः ती बाई हे करत होती, तर त्यांनी पुन्हा बघा डोकं चालवलं, बायकांना तोंड पाठी बाहेर करून उभं केलं एक सर्कल, कळलं, आणि त्याच्या पुढे पुरुषांना उभं केलं, आणि आत म्हणजे एक प्रकारे माणसांचा पडदा निर्माण करून त्यांनी रस्त्यावर डिलेव्हरी केली. एका माणसाला डुकरानं फाडला होता, तर तुझ्या बापानंच गो मला शिवलान आणि वाचिवलान म्हणून तो नंतर सांगत आला. दादा तुम्ही तुमच्या पायाची पायधूळ म्हणायचा. तर त्याला शिवून काढला होता त्यांनी चिमणीच्या प्रकाशात. दादा दात हलतोय जरा बघा, दादानी दात उपटला. तो चष्म्या म्हणजे नंबर शोधायचा चार्ट पण आमच्या दवाखान्यात होता. बाकीचं सगळं तर करायचे, टीबीची कॅव्हिटी ते स्टेथोस्कोपनं शोधायचे, सगळं करायचे. ते लघवी सुद्धा तपासायचे स्वतःचे स्वतः. आता चालेल का हे? आता नाही, आता उंच जाण्याचे दिवस. एक गोष्ट पुरते की ज्याच्यात तुम्ही उंच जाऊ शकता. लक्षात आलं? हे पूर्वीची गरज होती. एका वाण्याच्या दुकानात सगळं मिळायचं, आता मिळत नाही. किंवा कापड दुकानात सगळंच मिळायचं, आता नाही. आता नुसतं मॅचिंग सेंटर म्हणून वेगळं असतं. वडापाववाला मंचुरियन करत नाही, पंजाबी ड्रेस शिवणारा हे शिवून देत नाही, फ्रॉक शिवून देत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय? तुम्हाला एक गोष्ट चांगली आली की तुम्ही त्याच्यात उंच जाऊ शकता आणि मोठे होऊ शकता, पण ती सगळ्यात चांगली हवी ज्याच्यामध्ये कपॅसिटी पण आहे आणि इंटरेस्ट पण आहे. लक्षात आलं? आणखीन एखादा तुमचा स्वभाव म्हणजे परधर्मो भयावहा असा श्लोक महाभारतामध्ये आहे. माझी वहिनी ती रेडिओलॉजिस्ट आहे. त्यांचं माझ्या भावाचं ज्या वेळेला लग्न झालं तर त्यावेळेला ती MBBS होती, आणि नंतर MBBS झालेली होती. माझा भाऊ MS आहे, ती MBBS झालेली होती. तर आता तिला काहीतरी पोस्ट ग्रॅज्युएशन करायला हवं. तर तिनं सरळ सांगितलं, ती जरा घुमीच आहे, तर ती म्हणाली मला ना म्हणाली पेशंटशी बोलायलाच आवडत नाही, मला तसलं काही क्लिनिकल करायचंच नाही म्हणाली. आता भावाचं तर नुकतंच लग्न झालेलं, तर त्या तिरी असलं बरळली म्हटल्यानंतर भावाचं आणि तिचं जोरात म्हणाले तू MBBS ची सीट फुकट घालवलीस, तू झालीसच कशाला, तुला पेशंटशी बोलायला आवडत नाही, तू झालीसच कशाला डॉक्टर. मग माझ्या वडिलांचा मला फोन आला, अगं बाई ये, ही दोघं जण आता फक्त काठ्या हातात घ्यायच्या बाकी राहिल्या आहेत, ही दोघं भांडायला लागलेत. सगळ्यात लहान भाऊ माझ्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. तर म्हणे तू ये आता आणि काय ते कर. मग ती म्हणाली ताई मला खरंच नाही आवडत, मला नाही आवडत, असं सगळं मला तिने सांगितलं. मग मी तिच्यासाठी काय केलं की तिच्या स्वभावाप्रमाणे योग्य ब्रांच. तिला बोलायला आवडत नव्हतं, पण ती आपल्या कामामध्ये हुशार होती, किंवा सतत एखादं विशिष्ट तऱ्हेचं काम करत राहणं. जसं मी ड्रायव्हिंगमध्ये नालायक आहे, एकच पद्धतीचं काम करत राहायला मला कंटाळा येतो. पण हिचं उलट होतं, तिला बोलायला आवडत नव्हतं. आता मी सायकोलॉजिस्ट आहे, मी बोलले नाही तर काय उपाशीच मरेन की, मला बोलायलाच पाहिजे. पण हिचं बरोबर उलट होतं, एका पद्धतीचं काम करायला म्हणजे लेफ्ट ब्रेन डॉमिनंट, तर तिला ते आवडत होतं. रियासेकमध्ये ती कन्व्हेन्शनल आली होती. तर मी तिला सांगितलं तू रेडिओलॉजिस्ट हो, म्हणजे सोनोग्राफी, आणि त्याच्यामध्ये ती आता इतकी माहीर आहे की ती प्रचंड कमावते. ते सगळं तिला आवडतं. काही पेशंटशी बोलायचं नाही, आपलं आपलं काम करायचं. 100 सोनोग्राफी करते. आणि बघा
ती बोलत नाही, हाच तिचा गुण आहे. कारण सोनोग्राफी करताना काय हो तुमचा मुलगा कुठल्या कोर्सला जातो, आता काय म्हणता, असं तर करता येत नाही ना. म्हणजे तिथे मी असेल तर कंटाळेनच ना, मी प्रॅक्टिसच सोडून दिली असती, काय बोलायचं नाही पेशंटशी म्हटल्यानंतर. माझं म्हणजे जो माझा गुण आहे तो तिथे दोष ठरला असता आणि तिचा दोष तिथे गुण ठरला. अगदी म्हटलं जातं म्हणजे किती शांत आहेत, हे करत नाहीत, अगदी कॉन्सन्ट्रेशन न करतात म्हणून त्यांच्या नजरेतनं काही सुटत नाही, असे तिची कौतुक होतात. आता बघा म्हणजे मेडिकल MBBS झाल्यानंतर इतक्या 30 ब्रांचेस आहेत, त्यातलं स्पेशलायझेशन तिच्या स्वभावाला योग्य शोधलं. लक्षात येते. म्हणजे तुमचा स्वभाव, तुमची परिस्थिती. आणखीन एक, तर परधर्मो भयावहा, दोषांचा सुद्धा गुण करा. आवडीची करिअर असेल आणि स्वभावात थोडासा बदल करायला लागणार असेल तर तो करा आणि स्वभावाप्रमाणे करिअर निवडा, काही करा, पण एकंदर ते सगळं कॉम्बिनेशन बरोबर झालं पाहिजे. मूळ स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना हे सुद्धा करिअरच्या म्हणजे अगदी जो तुमचा धर्म स्वधर्म असतो तो जात नाही तर त्याच्या मागे लागू नका, तो बदलण्याच्या मागे लागू नका, पूर्ण बदलण्याच्या. एखादा बघा MBA माणूस आहे आणि त्याच्यातलं गुरुतत्व प्रधान आहे, म्हणजे त्याला शिकवायला आवडतं, तो त्याला बिझनेस माइंडेड तो नाहीच आहे, तर तो भले बिझनेस MBA करेल म्हणजे बिझनेस मधली डिग्री घेईल, पण तो त्या MBA कॉलेजमध्ये प्राध्यापक होईल. लक्षात आलं. आणि दुसरा एखादा शिक्षक होईल आणि त्याच्यामध्ये जर ते बिझनेस एलिमेंट असेल तर त्या शिक्षकी पेशाचा तो धंदा सुरू करेल, कोचिंग क्लासेस काढेल आणि त्याच्या ब्रांचेस काढेल, म्हणजे त्याचा त्यानं धंदा केला. तर आपण आपल्या स्वधर्माप्रमाणेच वागतो, मग तुमचा स्वधर्म शोधून काढा. आणखीन करिअर गायडन्स मधलं महत्वाचं म्हणजे गवयाचं पोर रडतं सुरात म्हणतात. गवयाचं पोर रडतं सुरात. तर तुमची जर काही फॅमिली बॅकग्राऊंड आहे, जशी माझी फॅमिली बॅकग्राऊंड मेडिकलची आहे, फिलॉसॉफीची आहे, ज्योतिषविद्या किंवा ह्या सगळ्याची, म्हणजे त्याच्यातच मी वाढले. माझे वडील हे अत्यंत म्हणजे फिलॉसॉफिकल माइंडेड आहेत, आध्यात्मिक धारणा त्यांच्या चांगल्या आहेत, तर त्या सगळ्या विचारात मी वाढले आणि त्याच्यामुळं मला आता हे सगळं काही नाही, हे सगळं मला खूप छान वाटतं. तर गवयाचं पोर रडतं सुरात तसा प्रकार होतो. तर तुमची बॅकग्राऊंड जर चांगली असेल, म्हणजे बॅकग्राऊंड आहे आणि शिवाय तुम्हाला ते सगळं कपॅसिटी आणि इंटरेस्ट पण आहे, तर काही हरकत नाही. तुम्हाला आपोआप म्हणजे तुम्ही खांद्यावर बसता ना कुटुंबाच्या, तर ते करायला अजिबात हरकत नाही. म्हणजे असं समजू नका की मी म्हणेन ते करायचं म्हणजे कुटुंबाच्या विरुद्धच करायचं, असं काही नाहीये. की प्रकाश बाबा आमटे हे डॉक्टर झाले. दुसरी गोष्ट, तुम्हाला खरोखरच ते करायला जमणार नसेल तर मात्र केवळ आई बाबा म्हणतात म्हणून, केवळ जुना म्हणजे घरात व्यवसाय, कारण हल्ली आता माझी मुलगी डॉक्टर झाली आहे, ती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये आहे, ती इमर्जन्सी मेडिसिन मध्ये FRCEM करते, म्हणजे MBBS MRCEM करून FRCEM म्हणजे मास्टर्स डिग्री करून ती भारतातली पहिली मुलगी आहे ती डिग्री घेणारी. आता ते इमर्जन्सी मेडिसिन आहे, ती म्हणते की ती हेलिकॉप्टर ॲम्ब्युलन्स मधून परवा दरीत उतरली, तिथे काय ते भानगडी करून ती पुन्हा त्या पेशंटना घेऊन बाहेर आली, ॲक्सिडेंट झाला होता. तर ती काही करते, कलिंगडासारखं हे काढणं, इकडे भोक मारणं, सगळं पटापटा करते. आता ती म्हणते की मला लागणारी इक्विपमेंट भारतातच नाहीये, तर ती बेळगावात काय असणार, तर कशाला मी म्हणेन. तेव्हा तुमच्या किंवा आमच्याकडे एक डॉक्टर आहेत, त्यांची 2-2 कोटीची 2 हॉस्पिटल्स त्यांनी बांधून ठेवली. मुलाला ठरवून की तू नाहीच मॅथ्स घ्यायचं, त्याला CETला बसायला दिलं नाही, IIT एंट्रन्सला बसायला दिलं नाही, तू डॉक्टरच व्हायचं. तो डॉक्टर झाला पण म्हणाला मला नाही गायनेकॉलॉजीत इंटरेस्ट. तो झाला ऑर्थोपेडिक सर्जन, त्यातलं स्पेशलायझेशन स्पोर्ट्स मेडिसिन. काय ते गोकाक सारख्या ह्याच्यामध्ये म्हणजे तालुका प्लेस आहे, तिथे तो काय करणार आहे. म्हणजे त्यांच्या बिल्डिंग होत्या त्या सुद्धा उपयोगाला आल्या नाहीत. आणि आता जर केलं मुलांनी स्पेशलायझेशन तर बिल्डिंग उपयोगाला येतील. म्हणजे असं हल्ली शक्य नाही, असे हट्ट धरू पण नाहीयेत. तर इंटरनॅशनल आपण पण फिरावं, पोरांनी पण फिरावं.
असे दिवस आता येणार आहेत. तर हे सगळं लक्षात घ्या. बाबा आमटेंचा मुलगा डॉक्टर झाला, प्रकाश बाबा आमटे, पण त्यांचा जो नातू आहे तर ते आता आनंदवन चालवण्यासाठी त्यांना डॉक्टर झालेलं बरं झालं असतं ना. नाही, मुळात विकास आमटेनी पण हे म्हणजे ते डॉक्टर झाले, पण त्यांचा मुलगा झाला नाही तर तो CA झालाय. मग त्यांना बायको डॉक्टर करून घेतली, पण तो झाला नाही. पण तो CA झाला, तो मॅनेजमेंट बघतो, बाकीचं सगळं बघतो, आणि हे त्याच्यासाठी चांगलंच झालं. म्हणजे तुमचा विकास होणं हेच आई वडिलांना शेवटी हवं असतं आणि तुम्हालाही हवं असतं. तर बऱ्याच वेळेला पालक आपली स्वप्न जी असतात, म्हणजे हिरो बदलून तोच सिनेमा दाखवायला बघतात, त्याच्यापेक्षा नवीनच सिनेमा करावा. नंतर मी FQ बद्दल मी आता आवर्त घेते. FQ बद्दल थोडंसं बोलते की फायनान्शियल कोशंट हा म्हणजे आता करिअर मॅनेजमेंटमध्ये फायनान्शियल कोशंट हा महत्त्वाचा समजला जातो. आणि कृपया याचा अर्थ असा घेऊ नका की मी म्हणजे पैसा या गोष्टीला योग्य महत्त्व जीवनात देणं गरजेचं आहे, आणि चांगल्या माणसांच्याकडे पैसा आला तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. पण ज्याला फायनान्शियल कोशंट किंवा आर्थिक साक्षरता ह्याच्याबद्दल पण आम्ही बोलतो. कारण बालगंधर्वांचं काय झालं, त्यांच्याकडे पैसा त्यांनी प्रचंड मिळवला. अनेक नटनट्यांचं सुद्धा हेच झालं की पैसा त्यांनी प्रचंड मिळवला. मायकेल जॅक्सनचं सुद्धा तसंच झालं, पैसा प्रचंड मिळवला पण त्याची मॅनेजमेंट जमली नाही आणि नंतर हलाखीत जीवन गेलं. बालगंधर्वांचं तसं झालं. तर असं अनेकांचं होतं. अनेक IT 5 मिनिटात थांबवतीये, चालेल ना, बोलू ना? नाही, तुम्ही बोलायला लागू नका. मला ह्या क्षणी थांबव म्हटलं तरी मी थांबवते, कारण बऱ्यापैकी माझं सांगून झालं, माझं सिलेबस बऱ्यापैकी पूर्ण झालं. विषयी मी का बोलतेय की तिथे जर फ्रस्ट्रेशन तुम्हाला आलं तर म्हणजे शेवटी करिअर हे ते ह्याच्यात पैसा हा फॅक्टर असतोच. तर त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही थोडा त्याचाही अभ्यास केलात तर शिकल्यानं श्रीमंत होता येतं असं नाही. अंगठाछापही श्रीमंत असू शकतात, काबाड कष्ट करूनही श्रीमंत होता येत नाही. ऐत खाऊ पण श्रीमंत झालेले आढळतात. श्रीमंतांची मुलं श्रीमंत राहतीलच अशी काही खात्री देता येत नाही. गर्भश्रीमंत सुद्धा अन्नाला मोताद होऊ शकतात. मग श्रीमंतीचं नेमकं सूत्र कोणतं? तर एक लक्षात घ्या, पैसा मिळवणं, तो वाढवणं, तो राखणं हे सगळं शास्त्र आहे. आणि या दोन्ही गोष्टींचा पैशाच्या व्यवस्थापनाशी संबंध आहे. आणि हे शास्त्र म्हणून त्याचा तुम्ही अभ्यास, मी मगाशी म्हटलं की काही गोष्टी या पाण्यासारख्या आहेत, त्या लागतातच. म्हणजे तुमचं कुठलंही प्रोफेशन असू दे, तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट जमलीच पाहिजे. इमोशनल कोशंट तुमचा चांगला असला पाहिजे, सोशल कोशंट, फायनान्शियल कोशंट, फिलॉसॉफिकल कोशंट, हे IQ म्हणजे 5 प्रकार व्हायलाच पाहिजे. तर पैसा मिळवणं, तो राखणं, तो वाढवणं, तो योग्य पद्धतीनं सत्कर्मासाठी वापरणं. पैसा म्हणजे सुख नसलं तरी पैसा हे सुखाचं साधन निश्चित आहे. आणि तुम्हाला काही करायचं असलं तर मला स्लीप लॅबोरेटरी काढायचे, त्या स्लीप लॅबोरेटरीच्या ह्याची किंमत 4 कोटी रुपये आहे, तर मला ते सगळं करायला यायलाच पाहिजे. नाही तर माझं स्वप्न अपुरं राहील की पहिलं स्लीप लॅबोरेटरीचं मशीन मी आणणार, हे माझं स्वप्न अपुरं राहील. नाही तर मला अक्कल हवी त्या बाबतीतली. तर याचा संबंध पैशाच्या व्यवस्थापनाशी आहे. आणि फायनान्शियल मॅनेजमेंट किंवा आर्थिक व्यवस्थापन ही आत्ताच्या जगामध्ये शिकून घेण्याची गोष्ट आहे आणि ती तुम्ही शिकून घ्यायलाच पाहिजे. दुसरी गोष्ट स्किल ट्रेनिंग. आता तुम्ही जीवनात विहार करताना विकास कसा साधायचा आणि तरी पण झालेच विकार, तर त्याच्यावर कोणत्या विचारांनी मात करायची हे मानसशास्त्र शिकवतं. तर तुम्हाला कोणताही म्हणजे आपली आरोग्याची व्याख्या बौद्धिक, सामाजिक, भावनिक, शारीरिक आणि आत्मिक आरोग्य अशी आहे. याची जर आपली व्याख्या असेल तर हे सगळं आपण, जर तुम्हाला काही समस्या आली तर सायकॉलॉजिस्टची मदत घ्यायला अजिबात, म्हणजे मानसशास्त्राचा संचार हल्ली
सर्व इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आहे. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा हल्ली वेगवेगळ्या टेस्ट घेतल्या जातात आणि तुम्ही कशा म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटला काम करायचं हे सुद्धा ठरवावं लागतं. एखादा रिसर्च माइंडेड आहे तो 8-8 तास सॉफ्टवेअर एखादा बनवू शकतो. म्हणजे दोन समजा विद्यार्थी आहेत, दोघेही त्यांना दोघांनाही 80% मार्क आहेत इंजिनिअरिंगला, एकाच शाखेचे आहेत, पण एक एक्स्ट्रोवर्ट आहे बहिर्मुख व्यक्तिमत्वाचा, एक इंट्रोव्हर्टेड किंवा अंतर्मुख व्यक्तिमत्वाचा आहे आणि तो रिसर्च माइंडेड आहे, हा बहिर्मुख व्यक्तिमत्वाचा, त्याला लोकांशी बोलायला वगैरे आवडतो. आता उलटं केलं, ह्याला जो अंतर्मुखी व्यक्तिमत्वाचा आहे त्याला सेल्स डिपार्टमेंटला टाकलं आणि ह्याला टाकलं रिसर्च डिपार्टमेंटला. तर हा उलट असा करत बसेल रेस्टलेस होऊन, उरलेल्यानं पण काहीतरी नको ते प्रश्न विचारून भंडावून सोडेल, त्याचा बॉस त्याच्यावर रागवेल त्याच्यामुळं, आणि ह्याला बसवणारच नाही 8-8 तास. तो म्हणेल हे बनवून काय, तुम्ही बनवलं म्हणजे झालं काय, आम्ही विकाल तेव्हा बनवून उपयोग ना. तर मला लोकांशी बोलायला आवडतं पण त्याचं बोलणं तिथे त्रास ठरू शकतं, तर तो तिथे यशस्वी होणार नाही. आणि रिसर्चवाला म्हणेल कुठे वेळ घालवू ह्या लोकांच्या नागदुऱ्या काढण्यात आणि ह्यांना पटवण्यात, आपल्याला नाही आवडत, मला तर इन्सल्टिंगच वाटतं, हे असलं काय मला झेपायचं नाही, म्हणून तो तिथे फेल्युअर, हा इथे फेल्युअर. उलटं करा, त्याला जो बहिर्मुख व्यक्तिमत्वाचा आहे त्याला सेल्स डिपार्टमेंटला टाका आणि ह्याला हा म्हणेल 8 तास आरामात, अरे मस्त कम्प्युटर समोर झकास, कोणाशी बोलायचं नाही, काय नाही, आपलं काम आपण केलं, मस्त पगार घेतला, असं ह्याला वाटेल. नाही, हा मात्र मीटिंग्ज अरेंज कर, हे कर, ह्याला पटव त्याला पटव, ह्याच्या गळ्यात हे सॉफ्टवेअर मार, हे सगळं तो करू शकतो. म्हणजे दोघेही तिथे यशस्वी होतील. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणजे मी मगाशी सांगितलं निरीक्षण, अनुभव किंवा सायकोलॉजिकल टेस्टच्या आधारे, म्हणजे मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट, रियास, एक आता मी सगळी नावं घेतली मगाशी मधून, तर हे तुम्ही करू शकता. नंतर स्किल ट्रेनिंग, अगदी भावनिक बुद्ध्यांक वाढवणं, सामाजिक बुद्ध्यांक वाढवणं, अभ्यासातली तंत्र मंत्र, या सगळ्या बाबतीत स्किल ट्रेनिंग म्हणतो आम्ही, की ते प्रशिक्षण आहे, ते स्किल तुम्हाला शिकवणं. टाईम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट, हल्ली IT तले लोक असे 30व्या वर्षी म्हातारे झाल्यासारखे, 2 पोरांचा बाप असल्यासारखे दिसायला लागतात लग्नाच्या आधी. परवा एक जण माझ्याकडे आला होता, म्हणाला त्याचं ब्लड प्रेशर वाढलं होतं, ट्रायग्लिसराइड्स वाढली होती, मला म्हणाला 30व्या वर्षी, 28च, मला म्हणाला मॅडम मला काय ते सगळं हे बांधून द्या आणि एकदम महिन्याचं द्या म्हणाला. अरे म्हटलं कुठे चाललायस, तर म्हणाला हनीमूनला. मी आपली त्याला शिदोरी बांधून दिली, पण म्हटलं बायकोच्या समोर घेऊ नको, कंठी भडकेल, नाही तर तुझा हनीमून होणार नाही, सगळा ताप सूर्याचा, तो मून बिन होणारच नाही. तर कुठल्याही वयात हल्ली म्हणजे हे सगळं, कारण स्ट्रेस मॅनेजमेंट जमलेली नसते, तणावमुक्ती म्हणजे ही सगळी लाईफ स्किल्स झालेली आहेत. आता टाईम मॅनेजमेंट तुम्हाला जमली नाही किंवा तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज नसल्या तर तुम्हाला प्रमोशन मिळेल कसं. तर ही सगळी स्किल्स शिकून घेणं गरजेचं आहे. शेवटाला येऊया. मी तुम्हाला एकंदर अनेक मुद्दे सांगितले. एक लक्षात घ्या की तुम्ही कसेही असा, काही असा, आपलं हे शोधून काढून आपल्याला उत्तम, मी मतिमंद मुलाला सुद्धा करिअर दिलेली आहे, मग तुमचा तर काय हा आहे. तेव्हा आपल्याला हे सगळं करिअर मॅनेजमेंट करायला येते. ह्याच्यातली तत्व लक्षात घ्या. आता हे सगळं अत्यंत सिरियसली आणि गांभीर्यानं करा, कारण 21वं शतक कसं आहे. 21वं शतक वेगाचं, महत्वाकांक्षांचं आणि स्पर्धांचं. 21वं शतक वेगाचं, महत्वाकांक्षांचं, स्पर्धांचं, तसंच तणावग्रस्ततेचं, औदासिन्याचं आणि वैफल्याचं. आता कम्प्युटर इंजिनियर्स वगैरे बघा, म्हणजे पैसा मिळवतात सगळं, पण टेन्शनमध्ये असतात आणि किती मिळवलं तरी पुरे वाटत नाही. 21वं शतक वेगांचं, महत्वाकांक्षांचं आणि स्पर्धांचं, तसंच तणावग्रस्ततेचं, औदासिन्याचं आणि वैफल्याचं, फोफाळलेल्या IQचं आणि करपलेल्या EQ SQचं. 21वं शतक मोबाईल इंटरनेटचं. 21वं शतक मोबाईल इंटरनेटचं, जग जवळ येण्याचं पण माणसं दूर जाण्याचं.
आपल्या सहकार्याला आपलं काही मनातलं बोलून दाखवायला येत नाही, कारण तो त्याचा वापर तो पुढे जाण्यासाठी करतो. म्हणजे ती मोकळीक पण राहिलेली नाही. कुणाला सांगायचं, कुणीशी बोलायचं, माणसाच्या गर्दीतही एकटं एकटं वाटण्याचं. 21सावं शतक मोबाईल इंटरनेटचं जग जवळ येण्याचं, पण माणसं दूर जाण्याचं, माणसांच्या गर्दीतही एकटं एकटं वाटण्याचं, विज्ञान तंत्रज्ञानाच्या गरुड भरारीचं आणि लाईफस्टाईल डिसऑर्डर्सचं 30-35 28व्या वर्षी येणाऱ्या हार्ट अटॅकचं, माणसानं निसर्गावर विजय मिळवण्याचं आणि म्हणूनच की काय कोपलेल्या निसर्गाच्या पुराव्यांचं, महापूर, भूकंप, सुनामीचं. पण लक्षात घ्या, यामुळे एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या शाखेला, बाकीच्या इंजिनिअरिंगला 100 इंजिनियर असेल तर 10 नोकऱ्या नाहीत आणि इथे 10 लोकांना 100 नोकऱ्या, अशी परिस्थिती आहे. जगभर गरज आहे. तर अशी एखादी गरजेची शाखा निवडा ना स्वतःसाठी. 21सावं शतक माणसानं निसर्गावर विजय मिळवण्याचं आणि म्हणूनच की काय कोपलेल्या निसर्गाच्या पुराव्यांचं, न्यूक्लिअर फॅमिलीचं, घरात इन 3 माणसं असण्याचं, पाळणा घराचं, वृद्धाश्रमांचं, कुटुंब व्यवस्था लयाला जाण्याचं. त्यामुळे त्या माणसाचा EQ-SQ मुलांचा विकसितच होत नाही, कारण बोलायलाच कोणी नसतं. 21सावं शतक सिमेंटच्या जंगलांचं, 21सावं शतक सिमेंटच्या जंगलांचं, भिंती इमारतींमध्ये घर शोधावं लागण्याचं, आकाशाला गवसणी घालणाऱ्या मुलांचं, आकाशाला गवसणी घालणाऱ्या मुलांचं आणि 10च वर्षात बदलणाऱ्या पिढीचं. 10 वर्षांनी मोठ्यानं काय केलं, पूर्वी 25 वर्षांनी मोठ्यानं काय केलं ते सुद्धा करून आपल्याला म्हणजे टेन्शन नसायचं. त्यानं केलं ते कॉपी कॅट केलं की झालं. आता नाही, आता 10 वर्षात पिढी बदलते. त्यामुळे माझे फॉर्म्युले काय यशाचे हे शोधावं लागतं. आकाशाला गवसणी घालणाऱ्या मुलांचं आणि 10च वर्षात बदलणाऱ्या पिढीचं, पालकांच्या मुलांकडून जबरदस्त अपेक्षा असण्याचं आणि मग पालकांचा केवळ शिडी म्हणून वापर करणाऱ्या मुलांचं, हम दो हमारा एकचं आणि 2 मोठ्यांच्या अपेक्षांचं ओझं एका छोट्याच्या खांद्यावर असण्याचं, शिक्षणाच्या आवाढव्य पसाऱ्याचं, शिक्षणाच्या आवाढव्य पसाऱ्याचं, पण जगण्याचा मूळ हेतूच शिकून घ्यावा लागण्याचं, मुबलक वारेमाप संधींचं, पण संधीची निवडच कठीण होऊन जाण्याचं. म्हणजे कुठली नोकरी, कुठली ब्रांच, कुठलं शिक्षण आणि कुठली बायको. इन्स्टंटच्या जमान्याचं, झटपट युगाचं, उतावीळ अपेक्षांचं, साधना व्यासंग लयाला जाण्याचं, नाविन्याचं, सतत बदलत जाण्याचं, अधिकाधिक मिळवत जाण्याचं आणि कालचं नवीन आज ऑब्सोलीट होण्याचं. बाकीचं सगळं ठीक आहे, जोडीदार लगेच ऑब्सोलीट वाटायला लागला एक बाळंतपणानंतर तर काय. तेव्हा कॉम्प्युटर, मोबाईल हे तर ऑब्सोलीट होतातच. 21सावं शतक स्वस्त झालेल्या यशाचं आणि महाग झालेल्या कौतुकाचं. स्वतःला सुद्धा किती मिळवलं तरी कौतुक वाटत नाही आणि त्यामुळे एनर्जी राहत नाही काही करण्यासाठी. स्पेशालिटीचं, सुपर स्पेशालिटीचं, सर्वसमावेशक विचार हरवून जाण्याचं. व्हिजन, दूरदृष्टी नसेल तर छोट्या छोट्या लढाया जिंकण्याचं, पण जीवनाचं युद्ध हरण्याचं. राजासारख्या सुखसोयी सर्वसामान्यांना मिळण्याचं, पण तरीही शेजाऱ्याच्या दारातलं गवत, शेजाऱ्याची नोकरी, शेजाऱ्या अधिक हिरवी भासण्याचं. भपक्याचं, इम्प्रेशनचं, दिमागदार पॅकिंगचं आणि भोळ्या गुणवंतांचा निभाव न लागण्याचं. चकाकतं तेच सोनं समजणाऱ्या कलियुगाचं, चकाकतं तेच सोनं समजणाऱ्या कलियुगाचं. काही माणसानं शायनिंग मारता येतं म्हणजे आत काही नसलं तरी, तर चकाकतं तेच सोनं समजणाऱ्या कलियुगाचं आणि खऱ्या सोन्याला बाजी मारणं कठीण होऊन जाण्याचं. तर स्वतःचं मार्केटिंग करायला पण तुम्ही शिकायला पाहिजे. हे सगळं FQ मध्ये आणि EQ-SQ मध्ये येतं. EQ-SQ म्हणजे भले सांगून टाकते की इमोशनल क्वेश्चन आणि ह्याच्यात काय येतं की स्वतःच्या भावना ओळखणं, स्वतःला मॅनेज करता येणं, मोटिवेट करता येणं, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येणं, इतरांच्या भावना ओळखणं, त्यांना नियंत्रण ठेवता येणं किंवा त्यांचा योग्य तो फायदेशीर देवाणघेवाण करता येणं आणि समानुभूती किंवा एम्पथी, हे सगळं EQ-SQ मध्ये येतं. चकाकतं तेच सोनं समजणाऱ्या कलियुगाचं आणि खऱ्या सोन्याला बाजी मारणं कठीण होऊन जाण्याचं.
पण एक सांगते, हे सगळं असं असलं तरी हंतरून पाहून पाय पसरावेत हे विसरून जाण्याचं, एवढ्या करिअर्स आहेत, एवढा स्कोप आहे, एवढ्या संधी आहेत, तर हंतरून पाहून पाय पसरावेत हे विसरून जाण्याचं आणि हातात वाळू घातली तरी सोनं करता येण्याचं. आणि म्हणूनच सांगते, आयुष्याचं सोनं करण्यासाठी तुम्हाला सर्व शुभेच्छा.